सुपुत्र देव देश धर्म मराठी मनाचे मानबिंदू हिंदू अस्मितेचे शिरोमणी हिंदुस्तान हिंदू हिंदुस्तानचे एकमेव हिंदू हृदय सम्राट हिंदू धर्म रक्षक सरसेनापती मान्यता माननीय शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांचा आवाज कुणाचा शिवसेना जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो भगिनींनो आणि मातांनो, गेल्या महिन्यात आपण मला वाटतं याच महिन्यात दसऱ्याच्या दिवशी भेटलो होतो आणि भर पावसामध्ये भर पावसामध्ये आपण आपल्या परंपरेनुसार विजयादशमीचा मेळावा हा परंपरेला साजेल असा घेतला आणि तुम्हाला खरंच मनापासून धन्यवाद देतो। हे धन्यवाद एवढ्यासाठी की आज भाजप असेल मिंदे असेल त्यांच्याकडे पैसा आहे पण जीवाला जीव देणारी माणसं नाहीयेत। त्या दिवशी पाऊस पडत होता, तो पाऊस मला मध्ये जाणवत होता, मध्ये जाणवतही नव्हता, कारण तुमचा प्रतिसाद एवढा होता की पाऊसही त्याच्यासमोर फिका पडला। पण एक गोष्ट नक्की की पावसामुळे काही फटक्यातनं वाचले, नाही तर आणखीन फटकावणार होतो। आजचा विषय हा फार गंभीर आहे आणि आज आपली फक्त ही विभाग प्रमुखांना मी नेहमी भेटत असतो, शाखा प्रमुखांच्याही बैठका मी घेत असतो, पण उपशाखा प्रमुखांना कधी उपशाखा प्रमुख म्हणून एकत्र भेटलो नव्हतो। बरेच दिवसापासून माझ्या मनात होतं की उपशाखा प्रमुखांची एक बैठक घ्यावी। आता बैठक घेता घेता हा छोटेखानी आपली सभाच झाली। अजूनही गटप्रमुखांचा मेळावा बाकी आहे, गटप्रमुखांचाही मेळावा घेणार आहे, पण त्याला अजून काही थोडे दिवस जाऊ द्यावे लागतील। तोपर्यंत मी खास करून तुमच्यावरती जबाबदारी टाकणार आहे, कारण विभाग प्रमुख म्हटल्यानंतर साधारणतः त्याच्याकडे 3 विधानसभा मतदारसंघ येतात। एक उपविभाग प्रमुख म्हटल्यानंतर त्याच्याकडे साधारणतः 3 शाखा येतात। एक शाखा प्रमुख म्हटल्यानंतर त्याच्याकडे एक महापालिका वॉर्ड येतो आणि उपशाखा प्रमुखाकडे मात्र 2 ते 3 मतदार याद्या येतात। बरोबर आहे? मग आता आदित्यने जे काही तुम्हाला दाखवलं हे काम वर्डीतलं आतापर्यंत त्यांनी गेल्या काही दिवसात केलेलं दाखवलं। अजून खोलवर जायचंय आपल्याला, तर अख्खी मुंबईच नव्हे तर अख्ख्या महाराष्ट्रामध्ये हे काम करायचंय आणि त्याची सुरुवात मुंबईपासून करायची, कारण मुंबईवरती कोणाचा डोळा तुम्हाला माहिती आहे, खास करून 2 व्यापाऱ्यांचा। नाही ते तुमच्या मनातलं मला माहिती आहे, पण ते मी माईकवर नाही बोलू शकत। आजच एक जण येऊन गेला, आज काय योगायोग आहे मला कल्पना नाही। सामनामध्ये 2 बातम्या पाहिल्या। पहिल्या पानावरती बातमी भाजप कार्यालयाचं भूमिपूजन आणि त्याच्यात ती जागा कशी काय त्यांनी पटपट सगळं करून घेतलं ती आहे, आणि आतमध्ये एक बातमी आहे जिजामाता उद्यानात लवकरच ॲनाकोंडा येणार। आता आपण पेंग्विन आणले त्याच्यामुळे लाखो पर्यटक तिकडे वाढले, नक्कीच मला त्याचा अभिमान आहे। आणि पेंग्विन आणल्यानंतर काही पेंग्विनच्या बुद्धीची आणि उंचीची माणसं आपल्याला टीका करते, ते सोडून द्या, पण ॲनाकोंडा म्हणजे सगळं गिळणारा साप, आणि तो आज येऊन गेला इकडे भूमिपूजन करून गेला।
त्यांना मुंबई गिळायची. बरं गिळणार ती गिळणार, तुला कशी गिळून देतो बघतो. नाही तुझं पोट फाडून बाहेर आलं तर नावाचा नाही.